चला तर आज आपण गणिताची एक मस्त जादू शिकूया. काहींना गणित थोडं अवघड वाटतं हो ना, पण काळजी नको, आपण ते सोपं करणार आहोत. आपल्याकडे आहेत असे 4 जादुई शब्द जे गणिताला एकदम सोपं बनवतील. आपला पहिला जादुई शब्द आहे पाव. म्हणजे काय? तर 4 समान भागांपैकी एक भाग. पुढचा शब्द तर ओळखीचाच आहे, अर्धा, म्हणजेच बरोबर निम्मा. आता तिसरा शब्द पाऊण. सोपं आहे, म्हणजे 4 भागांपैकी 3 भाग. आणि आपला शेवटचा शब्द सव्वा, म्हणजे एक पूर्ण आणि त्याच्यासोबत एक पावभाग. चला तर मग आता बघूया हे शब्द वापरून मोजायचं कसं. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवूया. 1 डझन म्हणजे 12 आणि 1000 म्हणजे 1000. आता बघा खरी गंमत. हेच शब्द डझन आणि हजार दोन्हींसाठी चालतात. म्हणजे पाऊण डझन केळी म्हणजे 9 केळी. आहे ना सोपं? तसंच 1500 म्हणजे 1000 अधिक 250. किती झाले? बरोबर 1250. आणि ही जादू इथेच संपत नाही. हीच युक्ती मीटर किलोमीटरसाठी पण वापरता येते. इथे फक्त लक्षात ठेवायचंय, 1 मीटर म्हणजे 100 सेमी आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पाहिलंत? आकडे जरी बदलले तरी आपले जादूचे शब्द आणि त्यांची पद्धत तीच आहे. हे बघा, पाव मीटरपासून पाऊण मीटरपर्यंत भाग कसे वाढत जातात. म्हणून पाव म्हणजे 1 भाग आणि पाऊण म्हणजे 3 भाग, हा फरक महत्वाचा आहे. मग 1.25 किलोमीटर किती? 1 पूर्ण किलोमीटर आणि पाव किलोमीटर म्हणजे 1250 मीटर. वा, खूप छान शिकलात. चला आता ही सोपी युक्ती पुन्हा एकदा बघूया. पहिलं, पूर्ण एकक काय आहे ते बघा. दुसरं, जादूचा शब्द ओळखा. आणि झालं, उत्तर मिळालं. तर मग हे जादूचे शब्द पक्के लक्षात ठेवा आणि बघा गणित कसं सोपं होतंय ते. आता तर सगळेच गणिताचे जादूगार झालेत. या युक्तीने कुठलंही गणित सोपं वाटेल, हो ना?